श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. आता आपण 2 दिवस कथा घेतली नव्हती, पण आज कथेला परत सुरुवात करत आहोत आणि आपले आतापर्यंत 12 अध्याय हे झालेले आहेत आणि आज आपण 13वा अध्याय याला सुरुवात करणार आहोत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय 13वा. आनंद शर्माचा वृत्तांत. मी सुबैया श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले. रात्रीच्या वेळी एका गावात आलो. माधुकरी करण्यासाठी कोणाच्या घरी जावे याच विचारात होतो. याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सद्गृहस्थ सुखासीन होऊन शेजाऱ्याशी बोलत बसलेले दिसले. त्यांचे डोळे तेजस्वी होते. त्यातून कारुण्यरस ओसंडून वाहत होता. त्यांनी मला आदराने घरात बोलावले व जेवणास वाढले. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला आनंद शर्मा म्हणतात. मी गायत्री मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करतो. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याने चे फळ तुला लाभेल. तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. त्यावर मी म्हणालो, मी फक्त एक दत्तभक्त आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारूपाने वावरत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे. माझे नाव शंकरभट आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. आता बघा, सुबैया श्रेष्ठींकडून शंकरभट आता निघालेले आहेत आणि ते पुढे कुरवपूरला जात असताना एका गावात रात्रीच्या वेळेला थांबले. माधुकरी कोणाच्या घरी मागायची ह्याचा ते विचार करत असताना एका घराच्या बाहेर त्यांना सुखासीन म्हणजे अगदी आरामात बसलेले एक ब्राह्मण दिसला, जो त्याच्या शेजाऱ्याशी बोलत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं आनंद शर्मा. हे आनंद शर्मा हे गायत्री मातेची उपासना करत असत आणि त्यांनी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करीत असताना गायत्री माता त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांना म्हणाली की तुझ्याकडे एक दत्तभक्त येईल, त्याला पोटभर जेवण घाल आणि तुला दत्तप्रभूंचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळेल. आता बघा किती मोठी गोष्ट सांगते. जर तुम्ही एखाद्या दत्तभक्ताला जेवण घातलं किंवा त्याला जर जेवू घातलं तर तुम्हाला दत्तप्रभूंचे दर्शन लाभल्याचे फळ तुम्हाला मिळू शकते, असे इथे सांगितलेलं आहे. मग स्वतः शंकरभटांनी त्यांना सांगितले की मी शंकरभट आहे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जात असून मी एक कर्नाटकी ब्राह्मण आहे. कण्वमुनी आश्रम कथा. माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले आणि म्हणाले, माझ्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. गायत्री मंत्र अनुष्ठानाबद्दल त्यांनी गोष्टी सांगितल्या. पेंचलकोन म्हणजे बृहतशिलाकोन या भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर अनपेक्षितपणे ध्यानस्थ झाले. ते ध्यान अनेक दिवस रात्र चालू होते. मला भीती वाटली व भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या एका जंगलातून डोंगरातील गुहेत गुहेत गेला. तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसले होते. त्यांचे डोळे अग्निगोलाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी म्हणाले, ते स्वतः कण्वमुनी आहेत. ही त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य आहेत. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षाचे वय आहे. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे महापुण्य मिळाल्याने मी येथे जाऊ शकलो होतो. मला संभ्रम पडून आश्चर्यचकित झालो व तोंडातून एक शब्दही निघेना. शरीर कापू लागले. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. त्यांच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो व त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव, श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापूर हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले. आता काय झालं तर हे आनंद शर्मा आता आपली कथा शंकरभटांना सांगत आहेत. ते म्हणतात ते जेव्हा लहान होते
तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांची मुंज केली. तेव्हा एक अवधूत तिथे आले होते आणि त्यांनी काय केलं, घरातील सर्व लोकांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. आणि त्यांनी त्यांना गायत्री अनुष्ठानाबद्दल गोष्टी सांगितल्या आणि पेचल कोण म्हणजे बृहत कोण येथील नरसिंहाचे दर्शन घेण्याचा आदेश दिला. तर या आनंद शर्मांचे वडील त्यांना घेऊन पेचल कोणला गेले आणि तिकडे त्यांनी नरसिंहाचे दर्शन घेतले व त्यानंतर त्यांचे वडील अनपेक्षितपणे ध्यानस्थ झाले. वडील ध्यानस्थ झाले ते दिवस रात्र त्या ध्यानस्थ अवस्थेतच होते. त्यांचे ध्यान चालूच राहिले. मग काय झालं, आनंद शर्मांना जेव्हा भूक लागली, भीती वाटायला लागली, लागू लागली, तेव्हा एका अनोळखी गृहस्थाने तेथे येऊन त्यांना जेवण दिले व तो महात्मा त्यांना घेऊन एका दुर्गम अशा जंगलातून एका गुहेमध्ये गेला. त्या गुहेमध्ये गेल्यावर तो अंतर्धान झाला आणि त्या गुहेत कोण होतं, तर एक असे वृद्ध तपस्वी असे तिथे बसलेले होते आणि त्यांचे डोळे अगदी चकाकणारे असे होते. ते ऋषी आणि अनेक ऋषी त्यांची सेवा 101 ऋषी म्हणजे 101 ऋषी त्यांची सेवा करत होते. आणि ते वृद्ध तपस्वी तेव्हा ते म्हणाले की मी कण्व ऋषी आहे, मुनी आहे आणि हे माझे शिष्य आहेत. आणि ते युवक दिसले तरी ते हजारो वर्ष त्यांचं वय आहे. अवधूत रूपातील दत्तांचे दर्शन घडल्यामुळे महापुण्य मिळाल्याने त्यांना म्हणजे कोणाला, आनंद शर्मा तेथे जाऊ शकले होते. त्यांना संभ्रम पडून ते आश्चर्यचकित झाले व तोंडातून एक शब्दही निघेना. त्यांचे शरीर अक्षरशः कापू लागले होते. कण्वमिशी त्यांना काय म्हणाले की दत्तप्रभू पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत व त्यांच्यावर जरा कृपादृष्टी करा असं त्यांना कळवा. म्हणजे मुनींवर कृपादृष्टी करवा असं त्यांनी आनंद शर्माला सांगितलं. तर तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे आणि त्यांनी त्याला काय आशीर्वाद दिला की तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वादही दिला व त्यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. आणि ते क्षणभरात त्यांच्या वडिलांजवळ आले. त्यावेळेला त्यांच्या वडिलांचं ध्यान संपलेलं होतं. मग त्यांनी त्यांच्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली की कण्व ऋषींच्या आश्रमातला अनुभव सांगितला. दत्तप्रभू आता श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला हेही त्यांना सांगितले. काळ चालला होता. कण्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत होते. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले आणि त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो. वडिलांचा खूप लाडका होतो. मग त्यामुळे त्यांनी मला बरोबर यायला सांगितले. मी ते मान्य केले. राजे महेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्य क्षेत्र आहे. राजे महेंद्रीच्या उत्तरेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस आपल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. महेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसांचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. शिवरात्रीच्या शुभदिनी काही ऋषी पट्टसांचल या क्षेत्री येत तर काही ऋषी राजा महेंद्रेतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांताचे सस्ती वाचन करीत. पूर्व, पश्चिम व उत्तर आणि दक्षिणेतील येणारे ऋषीगण येदुलरपल्ली या गावी मध्य रस्त्यात जमत असत. त्या येदुरपल्ली ग्रामास अगदी जवळ असलेल्या मणिकुंडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत. माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मणिकुंडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो. ही शेवटी दत्तप्रभूंची दिव्य लीला. आता आनंद शर्मांबरोबर काय काय घडत गेलेलं ते त्यांनी सांगितलं. तर कण्व ऋषींच्या आशीर्वादाने त्यांना आता ध्यानामध्ये दत्तांच्या पादुकांचं दर्शन होत होतं. त्यांच्या घरी त्यांचे काही नातेवाईक आले आणि त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. तर त्या नातेवाईकांनी आनंद शर्मांच्या वडिलांनाही बरोबर येण्याचा आग्रह घेतला. त्यावेळेला हे आनंद शर्मा 10 वर्षाचे होते आणि ते वडिलांचे खूप लाडके असल्याने वडिलांनी सुद्धा त्यांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवले. तर असे ते दोघंजण राजे महेंद्री या गोदावरीच्या राजे महेंद्री हे गोदावरी. आता राजे महेंद्री म्हणजे कुठे, तर राजे महेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावर असलेले पुण्यक्षेत्र होते. त्याच्या उत्तरेवरील डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत तर त्या पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर सुद्धा ते तपश्चर्या. राजे महेंद्रीकडचे थोडे
दूर असलेल्या पट्टसांचला हे पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. तर दुसरं पुण्यक्षेत्र कोणतं, तर पट्टसांचला, जे गोदावरीच्या मध्यभागी आहे. काही महेंद्रीतील ऋषी हे कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेत, तर काही पट्टसांचलाला येऊन दर्शन घेत असत. असं सगळं कथा त्यांनी पुढे सांगितली आणि म्हणजे कुठे कुठे ते गेले. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडील येणारे ऋषीगण येदूरपल्ली या ग्रामी मध्य रस्त्यात जमत. आता ते सगळे जे ऋषीगण होते ते येदूरपल्ली या ग्रामी जमत असत आणि तेथे त्यांची अगदी जवळ असणाऱ्या मणिकुंडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा होत असे. तर श्रीपाद वल्लभांच्या किंवा दत्तप्रभूंच्या आशीर्वादामुळे आनंद शर्मांना तेथेही मणिकुंडली ग्रामाचे दर्शन झाले. कलियुगात दत्तात्रयांचे अवतरण श्रीपाद वल्लभ. तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते. त्या चर्चेत भाग घेणारे सर्व ऋषी एकमुखाने श्रीपाद वल्लभ पीठिकापूरमध्ये अवतरित होऊन कलियुगातील प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून हृदयामध्येच त्यांचे दर्शन घेऊ शकतात. हा अवतार अत्यंत शांतमय असून करुणारसाने परिपूर्ण आहे असे म्हणत होते. माझे वडील मला पीठिकापूरला घेऊन गेले. आमच्याबरोबर आलेले पंडितवृंद पादगया तीर्थस्थान क्षेत्र करून कुकुटेश्वर मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करत श्री बापन्नाचार्यालूंच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापन्नाचार्यालू श्री अप्पलराज शर्मा यांच्या पंडित वृंदावर वेद स्वती वाचन करताना आम्हाला भेटले. ते दृश्य अत्यंत मनोहारी होते. असे दिव्य आणि सुंदर दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच. आता काय झालं, आनंद शर्मा हे मणिकुंडली या ग्रामात असतेवेळी तेथे जमलेल्या ऋषी गणांची गहन चर्चा चालू होती. वेदांत, शास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरती चर्चा करू. चर्चेत भाग घेणारे सर्व ऋषी एकमुखाने काय म्हणत होते, तर श्रीपाद वल्लभ पीठिकापूरमध्ये अवतरित होऊन कलियुगातील प्रथम दत्तावतार आहेत. म्हणजे कसं होतं, तेव्हा कोणत्याही गोष्टीला शास्त्रसंमती किंवा ब्राह्मणांकडून संमती मिळणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे श्रीपाद वल्लभ हे कलियुगातील प्रथम दत्तावतार आहे, त्यावर त्यांची चर्चा चालू होती. भौतिक स्वरूपात ज्यांना दर्शन घेण्यास शक्य नसेल, म्हणजे प्रत्यक्षात जाऊन ज्यांना श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेता येत नव्हतं, ते सगळे श्रीपाद वल्लभांचं दर्शन हे कोणत्या रूपात घेत होते, तर ध्यानामध्ये किंवा ध्यान प्रक्रियेतून घेत होते. आता आपल्याला माहितीच आहे, जेव्हा आनंद शर्मा हे कण्व ऋषींच्या तिकडे गेले होते, तेव्हा कण्व ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला होता की श्रीपाद वल्लभांचे तुला दर्शन होईल. तर त्याप्रमाणे आनंद शर्मांचे वडील त्यांना पीठिकापूरला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर जे आलेले जे पंडितवृंद होते, म्हणजे जे कोणी, त्यांनी पादगया तीर्थस्थानामध्ये स्नान करून कुकुटेश्वराचे दर्शन घेतले व त्यांनी तेथे घेऊन तेथे वेदांचे पठण करीत बापन्नाचार्यांच्या घरी जाण्यास निघाले. बापन्नाचार्याली अप्पलराज शर्मा यांनी त्या पंडितांबरोबर वेद स्वस्ती वाचन करताना आम्हाला भेटले. म्हणजे त्यांना ते करताना भेटले आणि ते सगळे दृश्य हे अतिशय मनोहारी होते आणि आनंद शर्मांचे भाग्य म्हणूनच त्यांना हे सगळे दिसले. आम्हा सर्वांसाठी श्री बापन्नाचार्यालूंच्या घरी मेजवानीचा थाट होता. त्यावेळी श्रीपादांचे वय 5 वर्षापेक्षा जास्त नव्हते. म्हणजे आता बघा, हळूहळू जे शंकरभटांना इतरांकडून ज्या कथा कळत आहेत त्याच्यामधून ते श्रीपादांचं वय पुढे पुढे कसं जातं आणि त्या काळातल्या लीला कळतात. तर आनंद शर्मा जेव्हा म्हणाले तेव्हा ते भेटले, तेव्हा श्रीपादांचे वय 5 वर्षापेक्षा जास्त नव्हते, जवळजवळ 5 वर्षापर्यंत होते. सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजपुंज, खूप उंच, अतिसुंदर, नेत्रद्वयात अनंत प्रेम आणि करुणा भरलेला असा होता. मी त्या उन्नतीदायी अशा चरणांना स्पर्श करून नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आपला आत्मविश्वासपूर्ण अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला. या जन्मापासून जन्मजन्मांपर्यंत माझा अनुग्रह तुझ्यावर राहील. पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन निरिता
अग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसेच सांसारिक लोकांच्या होणाऱ्या त्रासांचे शमन करण्याचे सामर्थ्य होशील, असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. आनंद शर्मांकडून ही सगळी हकीकत ऐकल्यावर मी म्हणालो, जितके श्रीपाद प्रभूंच्या लीलांबद्दल अधिकाधिक ऐकत आहे, मला अधिकच विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भासत आहे. गायत्री साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी. आता काय झालं तर आता बघा, प्रत्यक्षात आनंद शर्मांची श्रीपाद श्रीवल्लभांशी जेव्हा भेट झाली तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ फक्त 5 वर्षांचे होते आणि 5 वर्षाचे असताना सुद्धा ते अतिशय उंच दिव्य कांतीचे असे दिसत होते. आणि आनंद शर्मांनी जेव्हा त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि माझी तुझ्यावर जन्मोजन्मांपर्यंत माझा अनुग्रह राहील असं त्यांना सांगितलं आहे. आणि पुढच्या जन्मात हे आनंद शर्मा हे व्यंकटय्या या नावाने अवधूत होतील पुण्यपुरुष असे म्हणून जन्माला अवधूत म्हणून जन्माला होतील आणि ते निरिता अग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. तर त्यांना ते अवधूत होतील असा आशीर्वाद दिला आणि पुढच्या जन्मी त्यांचं नाव व्यंकटय्या असेल आणि दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचं सामर्थ्य हे त्या व्यंकटय्यांना मिळणार आहे असे श्रीपादांनी त्यांना सांगितले आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि अशा प्रकारे आनंद शर्मांना त्यांनी अनुग्रहित केलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर आता आनंद शर्मांची ही कथा आता आपण इथेच थांबवणार. आनंद शर्मांना वयाच्या 10व्या वर्षानंतर श्रीपादांचे दर्शन झालेले आहे आणि ज्यावेळेला आनंद शर्मांना श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन झालेलं आहे तेव्हा त्यांचे वय अवघे 5 वर्षसुद्धा असेल, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त नसेल असे आनंद शर्मा म्हणत आहेत. ते एक दिव्य शिशुप्रमाणे तेजपुंज होते. ते खूप उंच, अतिसुंदर आणि नेहमी श्रीपादांचं वर्णन करताना काय म्हटलं तर त्यांच्या नेत्रामध्ये कारुण्यभाव असा भरून राहिलेला, म्हणजे खूप करुणामयी अवतार असा आहे हा श्रीपाद श्रीवल्लभांचा जो हा अवतार आहे दत्तांचा, हा करुणाने भरलेला असा आहे आणि त्याच करुणेने त्याने आनंद शर्मांना आशीर्वाद दिला आहे. तर आजचा आपला प्रश्न आहे, श्रीपाद श्रीवल्लभांनी जेव्हा आनंद शर्मांच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा त्यांना पुढील जन्मी ते कोण म्हणून जन्माला येणार आहेत असे सांगितले व तसे जन्माला आल्यानंतर त्यांना कोणते सामर्थ्य त्यांना प्राप्त होईल असे सांगितले. हे आपल्याला आजच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर आजची कथा शांतपणे ऐका, प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला जसं जमेल तशी कथा आपण पुढे चालूच ठेवू. श्रीपादांचं वय आता 5 वर्ष होत आलेलं आहे आणि 5 वर्षापर्यंत श्रीपादांच्या जन्मातल्या विविध लीला या आपण पाहिलेल्या आहेत. जिथे 5 वर्ष असताना आपल्याला शाळेतही जाता येत नाही, म्हणजे शाळेत आपण जाऊन बोबडं बोलायला शिकतो, त्या अशा वयामध्ये म्हणजे त्यांनी अनेक लीला आतापर्यंत केलेल्या आहेत आणि त्या लीलांचा आपण अनुभव घेत आहोत. आणि श्रीपादांचीच कृपा आहे की आपण हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचत आहोत, श्रवण करत आहोत. त्यांच्या इच्छेनुसारच सगळे काही घडत आहे. त्यामुळे श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार करो असे म्हणून मी आजची कथा इथे संपवतोय. धन्यवाद.